प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं बरोबर आणि तुमचं आमचं सेम असतं. बरोबर. ओ आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह 4 वेळा सांगतो कळत नाही बोलायला. पूर्वी न सांगता दुसऱ्याला सुद्धा कळायचं की यांचं प्रेम आहे. लव्ह मॅरेज मी एका खांबी तंबूवरच आहे, फक्त लव्ह आहे म्हणून. कधी मोडू शकतो. मग ते संपलं की काय तो तंबू मोडला ना. एकमेव कृत्रिम नातं जर कुठलं असेल तर नवरा बायकोचं. ते लिव्ह इन म्हणा, नवरा बायको म्हणा, सिच्युएशन काय मॅच्युअर रिलेशनशिप जे आहे त्या अनेक फेजेसमधून जातात. त्यातली पहिली प्रेम असू शकते पण अनेक वेळा पहिली प्रेम नसते सुद्धा. जसजसे आपल्याला माणसाच्या दिसण्यापलीकडचा माणूस कळायला लागतो तसतसं मग त्या नात्याचं स्वरूप हे बदलतो होऊ शकतं. काही नसलं तरी आजचे लोक आमच्यापेक्षा जास्त म्हातारे होणार. म्हणजे आता तर शंका अशी आहे की ते मरतील का नाही. खरंच तुम्हाला अशी शंका वाटते? म्हणजे काय आता टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली ना. हो पण आजारांची संख्या पण तेवढीच वाढली. हो पण मरण म्हणतोय मी. आजारांच्या संख्येने धंदे वाढतील. आता काय बॉईज टॉक मध्ये गर्ल बॉईज टॉक मध्ये कसं वाटतं तुम्हाला हे नाव बॉईज टॉक? आता घेणारी मुलाखत बाह्य म्हटल्यानंतर बॉईज टॉक विथ गर्ल असं म्हणायला. बॉईज टॉक विथ गर्ल किंवा बॉईज टॉक इन प्रेझेन्स ऑफ गर्ल. हो ही गोष्ट मोठी आहे. बॉईज टॉक इन ॲब्सेन्स ऑफ गर्ल्स कॅन बी व्हेरी डिफरंट. बरं तुम्ही ही टोपी कुठून म्हणजे तुम्ही सगळ्या तुमच्या टोप्या कुठून विकत घेता? सगळ्या टोप्या एका ठिकाणी मिळत नाहीत. म्हणूनच विचारलं मी की कुठे कुठे म्हणजे. पण तुमचा तो एक पॅटर्न सेम असतो टोप्यांचा तर त्या अशा तुम्हाला कुठे? हो म्हणजे खूप वेळा नेपाळी असतात. नेपाळी असतात. काही वेळा हिमाचली. कारण आता लोकांना माहिती झालंय त्यामुळे मला ते टोप्या देतात घालतात मला. बरं म्हणजे लोक मला चान्सच देत नाही टोपी घालायला. मग तुम्ही विकतच घेतली नसेल तर लोकच आणून देतात. लोक टोप्या घालतातच ना. मला लहानपणापासून सवय लोकांनी टोपी घालायची. काय झालंय असं लोकांनी टोपी घालण्यासारखं काय झालंय? काही नाही भोळा स्वभाव आहे म्हणून काय. असं वाटत तरी नाही तुमच्याकडे बघून की तुमचा भोळा स्वभाव. आपल्याला खूप जे वाटत नाही ते खरं असतं. आणि ही स्टाईल पण मस्त आहे अशी. ही आळस केल्यामुळे झालेली आहे खरं म्हणजे. आळस केलाय म्हणजे दाढी करायचं. थंडी होती सारखं. हेही खोटं आहे असं वाटतंय मला. काय खरं बोलायचं कारण एवढी नाही कारण एवढी सुंदर स्टाईल आहे ती अशी कशी आपोआप घडू शकते ना. नाही अशी स्टाईल म्हणजे थोडंसं करायला लागतं ना. नाही पण ती मस्त जमली आहे. काय आपला चेहरा किती बद्दड आहे त्याच्यावर मग आपण साधारण करतो. का बरं तुम्ही असं स्वतःला हे करून घेताय? काय चेहरा बद्दड असं कसं असू शकतं? तुमचा चेहरा कसा काय बद्दड असू शकतो? वयाप्रमाणे सगळ्यांचेच होतात. उलट तुम्ही आणखीनच हॉट दिसायला लागलायत आता असं म्हणते. हो बॉईज टॉक मध्ये ऐकायला बरं वाटतं. पण हे सगळे मान्य करतील की तुम्ही आता खरंच जास्त म्हणजे जसं वय वाढेल तसे तुम्ही आणखीनच छान दिसायला. सेफ्टी खूप वाढते ना. मग सेफ्टी म्हणजे मुलींना आवडायला सेफ्टी खूप वाढते. सेफ्टी वाढते असं काही नाहीये. नाही का असं? नाही असं काही म्हाताऱ्यांना विचारून पाहिलं. नाही पण किती म्हणजे मला तर उलट अशी म्हणजे तुम्ही छान दिसताय तुम्ही हॉट दिसताय पण तुम्ही माझ्या आजोबांसारखे इतकी दिसता ना मला दरवेळेला त्यांची आठवण येते तुमच्याकडे. हे मला हल्ली खूप लोक सांगतात. त्यामुळे किती लोकांचे आजोबा माझ्यासारखे दिसत होते असा मला प्रश्न पडला. एवढंच नाही त्याच्यामुळे गोंधळ सुद्धा मनात नाही. तुम्ही खूप गोड. मला तर वाटलं होतं तुम्ही ऑफेंड व्हाल आजोबा म्हटल्यावरती. मी तुम्हाला आजोबा म्हटल्यावरती. कुणी म्हातारी जरी मला आजोबा म्हटली तरी मला काही वाटणार नाही. तो एक काळ असतो ना 40 वयापर्यंत आपल्याला वय सांगायला नको वाटतं की वय विचारू नका माझं आता माझं वय विचारू नका. पण एक 80 किंवा 70च्या पुढे गेल्यानंतर किती वर्षाचा आहे मी
मग तुम्हाला विचारलं जातं की किती वर्षाचा आहे? 86 वर्षाचा वाटतो का? असं एक येतं बघा. तसं मला वाटत नाही. मी इतक्या लहानपणापासून म्हाताऱ्याची कामं करतोय की ज्यांनी मला आता कामं करताना बघितलं इतकी वर्ष म्हातार, म्हणजे माझं वय 100 असेल असं त्यांना वाटतंच. म्हणजे तुमचं पहिलं काम जे शाळेत सगळ्यात सुरुवात- म्हातारच म्हणजे शाळेत पहिलं बक्षीस अभिनयाचं म्हाताऱ्याच्या कामाबद्दलच मिळालं. कुठलं? तरुण वयात सुद्धा तरुण कामं मिळालीच नाहीत मला. त्यामुळे असेल कदाचित काही लग्न सुद्धा होऊ शकलं नाही. बरं, आता तुम्ही विषय काढलाय तर हा प्रश्न तुम्हाला अनेक लोकांनी विचारलाच असेल की का नाही केलं तुम्ही लग्न? होऊ शकलं नाही असं असू शकत आता नाही. सांगितलं केलं मी नाही, तुम्हाला. केलं नाही तुम्ही, असं झालं नाही, नाही केलं नाही. असं काय नाही, मी शोधतोय मुलगी अजून. अरे वा, काय टाईपची मुलगी तुम्ही शोधताय? नाही, आता म्हातारी लागेल. काय असतं, ठरवून करायच्या गोष्टी असतात त्यात जर लग्न असतं ना तर मग सोपं होतं करायला. कारण ते काय विशिष्ट आपल्याकडे प्रथाच आहे. मुलं बघायची, मुली बघायच्या, स्थळं उतरून घ्यायची, आणि तो व्यावहारिक अप्रोच खरं म्हणजे करेक्ट आहे. म्हणजे लव्ह मॅरेजपेक्षा टिकणारं लग्न पाहिजे असेल तर जरा त्या अप्रोचने टिकायची जास्त शक्यता असते. लव्ह मॅरेज म्हणजे एका खांबी तंबूवरच आहे, फक्त लव आहे म्हणून. कधी मोडू शकतो. मग ते संपलं की काय तो तंबू मोडला ना असं. म्हणजे तुम्ही सजेस्ट करताय की पण arrange- मुळामध्ये हां. नाही, लक्षात यायला वेळ लागतो हम्म. की गरजा बदलत जातात. बरोबर. त्या बदलत्या गरजांबरोबर जसे मित्र लागतात, आईवडील आपल्याशी वागणं बदलतात, तसं बदलणारं नातं जर असेल ते, पण ते त्याच्याकरता त्याला लॉंगेविटी पाहिजे. हम्म. आणि हल्ली तर म्हणजे तुम्हाला ती टर्म माहितीये का, सिच्युएशनशिप? तुला सिच्युएशनशिप बरं. म्हणजे काही काळापुरतं तुम्हाला प्रेम वाटतं एखाद्या व्यक्तीविषयी, आणि हल्ली तर हे प्रमाण खूपच वाढलंय. म्हणजे कमिटमेंट ही गोष्ट फार काय म्हणतात त्याला, कमी लोक जास्त कमिटमेंट पाळायसाठी जातात. म्हणजे त्यांचं असं असतं की थांब करून बघूया मग बघू असं. या अप्रोच बद्दल तुम्हाला काय वाटतं? काय मला अनुभव नाही फारसा, त्यामुळे काय बिन अनुभवाचं बोलू नये. आपलं ते थिअरी होते मग. पण ऑब्झर्वेशन असेल ना तुमचं या बाबतीत? काय माहिती का तुला, आता माझं जर म्हणजे एकमेव कृत्रिम नातं जर कुठलं असेल तर नवरा बायकोच आहे. ते लिव्ह इन म्हणा, नवरा बायको म्हणा, सिच्युएशन काय आहे ते म्हणा. सिच्युएशन. कारण बाकी बहुतेक नाती ही ब्लड रिलेशन्स आहेत. आई, वडील, भाऊ, बहीण, इव्हन मावस बहीण, आत्ते बहीण, ही सगळी रक्ताशी संबंधित नाती. बरोबर. आणि रक्ताशी संबंधित नसलेलं नातं एवढं एकच आहे. आणि आपण जर असा विचार केला की आज उद्या माझं बहिणीशी नाही पटलं, तरी मी असं म्हणू शकत नाही की माझी बहीण नाही. नातं फक्त तोडण्याचं लहानपणापासून option. वाढत असते, मग हम्म. शक्यतो स्वभाव माहिती असतात, बरोबर. जमवून घ्यावं लागत नाही, ॲक्सेप्ट केलेले असतात. हा, खरी गोष्ट आहे. त्यामुळं एकमेकाशी भांडण करून सुद्धा प्रेमाने, म्हणजे उलट तिथे सेफ वाटतं जास्त. सेफ वाटतं. आणि त्यामुळे आईचं नातं सगळ्यात सेफ असतं की हक्काने चिडून सुद्धा जिथं आपण हक्काने राहतो ते नातं आईचं असतं. तर तशा तऱ्हेचा ॲप्रोच तुमच्या मुळात असल्यापासून मग तुम्ही पहिल्यापासून बुक ऑफ अकाउंट ठेवायला सुरुवात केली तर अवघड आहे की तिने माझ्यासाठी काय केलं हे, मग मी तिच्यासाठी काय केलं ते असं. उलट कुणाची गरज किती आहे हे न सांगता ओळखून बरोबर. बदलते पोझिशन्स ठेवल्या
तर मग त्यात आणि मग बहुतेक मॅच्युअर रिलेशनशिप जे आहेत हां, त्या अनेक फेजेसमधनं जातात. बरोबर. त्यातली पहिली प्रेम असू शकते, हां. पण अनेक वेळा पहिली प्रेम नसते सुद्धा. हम्म. म्हणजे काहीतरी निमित्ताने आपल्याला बरोबर काम करायला लागतं, बरोबर. शिकायला बरोबर असतो किंवा कुठेतरी नॉट नेसेसरली काहीतरी न्यूट्रल पण असतो, बरोबर. काही वेळा आवडलेलं पण नसतं. पण जसजसे आपल्याला माणसाच्या दिसण्यापलीकडचा माणूस कळायला लागतो, तसतसं मग त्या नात्याचं स्वरूप हे बदलतो होऊ शकतं. बदलतं. बरोबर. आणि उलट दिसल्या दिसल्या लगेच प्रभावी जो पडला तो फारच काळजीपूर्वक हम्म. वाट चालवावी लागते. कारण मग काय असतं, आपला स्वभाव स्वतःला डिफेंड करायचा असल्यामुळे प्रत्यक्ष वास्तव न बघता बरोबर. ते आपल्या सोयीने आपण इंटरप्रिट करतो. हम्म. आणि याच्या उलटी बाजू जशी नात्याची सुरू होते हां. त्यात आपलं मत बदलू जातं. हम्म. किंवा असं नाही आहे बरं का, हां. एक बोललं 10 मिनिटं की कळतं आपल्याला की हा माणूस वेगळा येतो हां. काहीतरी. त्यामुळे नातंच मल्टी डिमेन्शनल गोष्ट असते. हम्म. त्याला एक टाईमचं डिमेन्शन आहे हम्म. नात्याला. बरोबर. तर ते आणि त्यामुळे असं तू पाहिलं असेल, आता जी टिकलेली किंवा टिकवलेली नाती आहेत त्याच्यात एक 40-50 वर्षानंतर हम्म. एक स्थिती अशी निर्माण होते की तुम्हाला स्वतः सगळं बोललं पाहिजे म्हणजे याची पण गरज उरत नाही. हम्म. एक माहिती असणं पण पुरतं की त्या खोलीत आहे, बरोबर. या खोलीत. सहवासाची भाषा कळायला लागते. हा म्हणजे कुठे ना कुणा अस्तित्व हे हम्म. पुरेसं होतं. अशी ही फार गमतीची इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्ट आहे खरंच. म्हणजे तुम्ही हे म्हटलात ना तेव्हा मला इतकं ते फील झालं की जेव्हा तुमच्यावर एखादं नातं हे तुम्हाला निभवायचंय, तो ऍक्सेप्टच करायला लावतात जी जी नाती, ती तुम्ही टिकवताच. पण इथे तुम्हाला ऑप्शन आहे डिवोर्सचा. त्यामुळे मग तो ऑप्शन मिळाल्यावरती मग कदाचित माणसाचं मत बदलू शकतं, माणसाचा अप्रोच बदलू शकतो, माणसाचं बिहेवियर बदलू शकतं. हे एक होताना दिसतं आणि हा खूप नवीन अप्रोच माझ्यासाठी आहे. ऑप्शन असतो असं नाही, ऑप्शन घेतो आपण. हम्म. पुरेसे प्रयत्न केले कधीच. म्हणजे आधी तू निभवणे म्हणतो टिकवण्याचा प्रयत्न करायचा. खरी इनकम्पॅटिबिलिटी जर असेल ना हम्म. तर मग एकत्र राहण्यात खरंच अर्थ नसतो. बरोबर. म्हणजे एकत्र राहून एकटं राहण्यापेक्षा आई ग. लांब राहून एकटं राहणं लांब any राहून time. एकत्र राहणं बरोबर. हे जास्त चांगलं आहे. विचार. पूर्वी खूप कंपल्शन असायचं की तुम्ही नातं टिकवायला पाहिजे. आता बऱ्यापैकी लोक ऐक, अडॅप्टिव्ह झाले. सामाजिक कंपल्शन असणं गोष्ट वेगळी, हम्म. तुमची स्वतःची काही वैयक्तिक पाहिजे. हम्म. आता ती तशी कंपल्शन असल्यामुळेच ती स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली. हम्म. बरोबर. पुरुष सत्ताक याच्यात गैरवापर झाला हम्म. फक्त पुरुषांकडून. बरोबर. पण नाहीतर तू जर फार जुन्या काळापासून बघितलं आत्तापर्यंत, उभयतामध्ये जेव्हा समजूत होती हा. किंवा असते त्या काळात काय किंवा आत्ताच्या काळात सुद्धा नाती टिकतात. हम्म. बरोबर. नाहीतर नाती टिकत नाहीत. हम्म. माणसं नात्याशिवाय एकत्र राहतात. बरोबर. आता हे दोन वेगळे भाग आहेत वेळी ना. बरोबर. त्यामुळं मला वाटतं हा विषय थोडासा
वरवरचं नाही आहे. बरोबरच नाही खूप. हो, म्हणजे त्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होईल असं आपल्याला म्हणता येऊ शकतं की इतका खोल जाणारा, जितका आपण खणत जाऊ तितका खोल जाणारा विषय आहे. तुमच्या आयुष्यात जेव्हा म्हणजे तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा प्रेम तर झालंच असेल ना, लग्न व्हायची काही गरज नाहीये, तर तेव्हाचं फिलिंग कसं होतं आणि तेव्हा तुम्ही केलेलं प्रेम आणि आत्ताची प्रेम? मला वाटतं प्रत्येकाला जेव्हा पहिलं प्रेम जाणवतं ते सारखं तुझं आणि माझं रे, ती पाडगावकरांची कविता आहे. हां, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं बरोबर आणि तुमचं आमचं सेम असतं. बरोबर. कारण ही अमूर्त कल्पना असल्यामुळे प्रेमाची बरोबर. ती आतून वाटण्यावर आहे, हां, विचार करण्यावर नाही. बरोबर. मी विचार करून प्रेम केलं असं म्हटलं की गफला आहे काहीतरी. गफलाय. बरोबर. प्रेम होतं मग ते कमी जास्त होतं पुढं. पण त्यात काहीतरी अर्थपूर्ण असेल तरी समजा लग्न झालं नाही झालं तरी प्रेम राहतं. बरं, गंमत अशी आहे, मी कोणावर तरी प्रेम करतो पण मला आतनं वाटतं म्हणून. इफ दॅट शुड, ते जर मुळातच डिपेंडंट असेल की मला प्रेम वाटतं, जर तुला माझ्याबद्दल प्रेम वाटत असेल तर, असं कंडिशनल असेल तर मग ते प्रेम तपासून घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि आपल्याकडे चांगली उदाहरणं आहेत की साहिर लुधियानवी, इमरोज. तर त्यामुळे काय व्याप्तीमधून तुम्ही त्याच्याकडे बघता हे वाटतं. बरोबर. पण प्रेम हे, आणि फक्त माणसामध्ये तुम्ही जी गोष्ट करत असाल त्याच्याबद्दल पण वाटायला लागतं. बरोबर. तर त्यात काहीतरी तुम्ही उतरू शकता. नाही तर फार अलिप्त भावनेने त्याच्याकडे बघितलं. तुम्ही तुमच्या कामावर किती प्रेम केलंय. म्हणजे इतकं, एकतर मला तुमच्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटते की तुमचा कायम राहिलेला रेलेव्हन्स, की तुम्ही म्हणजे त्या काळात जे आहे आपल्या समोर किंवा आजूबाजूला त्या परिस्थितीशी, त्या कंडिशन्सशी मिळतं जुळतं घेणं हे इतकं भारी आहे. कारण आत्ता जे मी तुम्हाला बघते की माझ्याशी नीट बोलायचं रील तुम्ही केलंय, आणि म्हणजे आम्हाला इमॅजिनच नाही होऊ शकत की आम्ही तुमच्या वयाचे जेव्हा होऊ तेव्हा आम्ही काय करत असू, आम्ही एवढे एनर्जेटिक राहू का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. आणि तुमच्या बाबतीत मला ती खूप एक फॅसिनेटिंग गोष्ट वाटते. तर हा जो रेलेव्हन्स आहे हा कसा तुम्हाला जमतोय? किंवा एखादी टेक्नॉलॉजी शिकणं असेल, मग तुम्हाला जीमेल कसा वापरायचा हे शिकणं असेल, किंवा व्हॉट्सॲप वापरणं, गुगल मॅप्स वापरणं, जीपे वापरणं, या सगळ्या गोष्टी कशा आत्मसात करून घेता तुम्ही आणि तुमच्यामध्ये आणता? बरं आहे, गैरसमज राहू दे, वाईट नाही. बरं, म्हणजे नाही जमत आहे बहुतेक. ते आजी आजोबा आपल्याला गोड प्रश्न विचारतात ना की अगं हे हलत नाहीये इथे कॅमेरावर, तसं तुम्ही पण करता का? म्हणजे काय, कारण काय टेक्नॉलॉजी ही गोष्ट वेगळी आहे. त्याच्या अडॅप्टमेंटशी संबंध लागतंच आपल्याला. बरोबर. कुठे करता. आणि आत्ताचा पेस ऑफ चेंज जर बघितला तर पूर्वीच्या मानाने पेस फार जलद आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला सुद्धा जाणवत असेल आता की तर गेल्या वर्षी तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरत होता ती आता यावर्षी चालत नाही. खरी गोष्ट. त्यात इतके फरक येतात. म्हणजे आता ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून तर खरं म्हणजे जणून काही पुराण काळ परत आलाय असं मला वाटतं. ही सगळी माया आहे हे आता टेक्नॉलॉजी सिद्ध करून देत आहे. बरोबर. की हे तुम्हाला वाटतं ना खरं, अजिबात खरं नाही. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने क्रिएट केलेलं आहे. आणि असं काहीही असू शकतं क्रिएट केलेलं आजच्या काळात. म्हणजे कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही ठेवायचा. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात सेफ आहे. सेफ नाही, महत्वाचं.
नाईस. पण तुम्ही वापरता जीपे वापरता तुम्ही? वापरलं. त्यातल्या त्या ज्या फार क्लिष्ट नाही आहेत ना, हा. त्या 2-4 वेळा करून जमण्यासारख्या आहेत आणि फार रिस्क नाही आहेत त्याच्यात. आता आपण जे वाचतो, मोठे मोठे शिकलेल्या आणि हुशार माणसं कशाला तरी फशी पडून यांचे 2 लाख गेले, यांचे 1.5 लाख गेले, अशा बातम्या वाचतो आणि आपल्याला नवल वाटतं की इतकी शिकलेली आहे. तसं मला नवल वाटत नाही फारसं. कारण माणसाला जशी नैसर्गिक कुतूहल असतं, उत्सुकता असते, त्याच्यावर नैसर्गिक एक आधाशी पण असतो. त्याच्या मागे तुमची गरज काय, म्हणजे नीड आणि ग्रीड यातला सीमारेषा ओळखता आल्या पाहिजे. त्या 2 गोष्टी होत्या, एक तर भीती वाटते म्हणून किंवा एक अक्कल चांगली असते म्हणून. पण तुम्ही म्हणजे एवढं असून सुद्धा तुम्ही 2 मोबाईल्स कसे काय हँडल करताय मग? नाही ते अगदी छे 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 किती गैरसमज असू शकतात बघा. 4 मोबाईल माझ्याकडे असतं तर मी फार टेक्नो सॅव्ही आहे असं जर वाटणार असेल. नाही, टेक्नो सॅव्हीचा प्रश्न नाहीये. 1 मोबाईल हँडल करताना पण दमछाक होते बरेच वेळा. त्याच्यात तुम्ही सेलिब्रिटी, त्याच्यात तुमचे 2 मोबाईल, 1 मोबाईल आणि 1 कार्ड सुद्धा दमायला लावतो. हे ठेवण्याचं कारण असं आहे की कुठल्याही नेटवर्कची हमी नाही आणि जेव्हा आपल्याला अगदी गरजेचं आहे फोन करणं तर टेक्नॉलॉजी सुधारलेली आहे म्हणून. पूर्वी ही गरज भासायची नाही. लँडलाईन होती, त्या घरी गेल्यावर फोन करू, ऑफिसमध्ये गेल्यावर करू, कुठेतरी बूथ दिसला की त्याला एक मर्यादा होत्या. इथं म्हणजे शिंक आल्यासारखं झालंय. मनात आलं की फोन करतो. म्हणजे पूर्वी विचार करायचो आपण की किती वेळ आहे, आता नको, कदाचित ऑफिसला जात असते पोचल्यावर करू. नाही, आता असं विचार नाही करता, फोनच करतात. नाही केलं ते बदलते. तर असं हे नेटवर्कची हमी नसल्यामुळे आपल्याला गरज पडली तर फोन करता आला पाहिजे. म्हणून सेफ्टी म्हणून कार्ड ठेव. तू वेंसडे पाहिलं की नाही, मग सिनेमातनं शिकायला मिळत नाही असं वाटतं काय तुम्हाला? तसं नाही. आता चांगलं शिकायचं का वाईट हा तुमचा प्रश्न आहे. घाबरलेच मी वेडनेसडेचं उदाहरण दिल्यावर. पण त्यात त्यांना कळलेलं की ते वेगळ्या कारणासाठी करतो. बरोबर. की एकाच नंबरवरनं कॉल जायला नको. बरोबर. इथं मी शक्यतो नंबर तोच राहील असा प्रयत्न करतो आणि गरज पडून दुसरा वापरायला लागला तर त्याच्यावर पहिला हे सांगतो की माझा नंबर नाही आहे, बर आत्ता इथं रेंज नाही आहे म्हणून. बरोबर. रेंज नाही म्हणून तुम्ही तुझा घेतलेला आहे आणि त्याच्यावर करतोय. आणि बर्थडेज ना तर केवढे फोन येतात आणि मग तुम्ही तर ते नाही बर्थडेचे फोन बंद केले. कुठलेही गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, हॅपी बर्थडे, RIP ते लागोपाठ चालू असतं. त्यांना RIP त्यांना हॅपी केलं, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. काय करता तुम्ही? आता समोरचा विश करणार ते तुमच्या हातात नाही ना, मग तुम्ही काहीतरी करता. स्टेटस टाकतो. स्टेटसला शिकलो मी, टाकतोय एकदा की तुम्ही एकदा दिलेले मी जपून ठेवलेत, चक्रवाढ व्याजाने चालू आहे ते, परत देऊ नका. सो त्याच्यासाठी तुम्ही स्पेशली स्टेटस तुमच्या बर्थडेच्या दिवसाच्या आधी टाकता की उद्या माझा वाढदिवस आहे, उद्या मला कोणी विश करू नका. नाही असंही नाही, फार
मग विचारलं, मला एकतर कोणाच यायला लागलं की अरे वाढदिवस आहे वाटतं असं होतं. म्हातारपणी वाढदिवस लक्षात ठेवायला आवडत नाही फारशी. मला बारीक ओठाच्या कपामधनं चहा प्यायची सवय आहे. कप मध्ये देऊ? पुरी कसे कप म्हणजे नाजूक असतात. हा म्हणजे मल्ल आल्यासारखं वाटतं. हा भेट द्यायला चांगला आहे. त्याला हा असं करत. पूर्वी छान कप असायची मग बारीक त्याला. आणि मग पिताना कप लागलाय तोंडाला असं वाटतं का? मग चहाच आला पाहिजे किंवा काळजी काय पितोय. हो हे म्हणजे ही इज व्हेरी डिसअपॉइंटेड. जड पण असतात आणि त्यात ते, हो ना. आता ह्याच्या आता जग हळूहळू स्पष्ट दिसेल. चहा आवडला का? वाचला आमचा राहुल. बरं सर, मला तुम्ही सांगा, मी जेव्हा फोन केला तुम्हाला तेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू करू म्हणालात, पण तो आउट हाऊस मध्ये करूया असं का म्हणत होतात बरं? नाही, तुम्ही म्हणलं की आमचा स्टुडिओ आहे ना. हा, तर हल्ली बहुतेक स्टुडिओ आउट हाऊसमध्ये असतात. कारण तेवढी जागा पुरते त्यांना. म्हणजे बाहेर तुमचा जो मोठा आहे असं 2 BHK असं नाही. आणि मग मला काय ते यमक जुळतं, अनुप्रास जुळतो. काय की आउट हाऊस स्टुडिओमध्ये आपण आउट हाऊस बद्दल बोलणार. सुरुवात तशी होणार. तुम्ही माझ्या आउट हाऊस बद्दल, मी तुमच्या आउट हाऊस बद्दल तुम्हाला विचारणार. म्हणजे 1 वे नाही, 2 वे कम्युनिकेशन होईल. आणि मग तुम्हाला वाटेल की माझा पण आउट हाऊस मध्ये स्टुडिओ आहे का? तर मग मी तुम्हाला सांगणार तसं नाही आहे. बरोबर. आउट हाऊस हा मी सुमित्रा भाव्यांना एक श्रद्धांजली म्हणून त्यांनी लिहिलेली जी शेवटची पटकथा आहे त्याच्यावर केलेला हिंदी चित्रपट आहे. आणि त्यात अनेक वर्षांनी शर्मिला टागोर ही माझ्यावर 2 ज्येष्ठ नागरिक म्हणून इथं आलेलो. त्याचं नाव आउट हाऊस आहे सिनेमाचं नाव. आणि ते व्हायचं कारण असं आहे की ह्याच्या आधी मी सुमित्राबाईंचे सिनेमे आवडतात कारण ते बियॉन्ड एंटरटेनमेंट, म्हणजे एंटरटेनमेंट आहेच, पण तुमच्या नकळत तुम्हाला अनेक गोष्टी शिकवून सांगून जातात. बरोबर. तुम्हाला विचाराला प्रवृत्त करतात. बरोबर. असे त्यांचे सिनेमे आहेत. बरोबर. म्हणजे आपलं गेलं भावनांचा निचरा केला बाहेर आले, बाकी असं काही नाही. बरोबर. भावनांचा निचरा करून काय आहे, करमणूक हे भावनिक स्तरावर व्हावीच लागते. बरोबर. करमणूक वैचारिक नसते फारशी, भावनिक स्तरावर. बरोबर. मेंदूचे 2 भाग आहेत, डावा उजवा. त्यातला डावा हा बुद्धीचा आहे आणि उजवा हा भावनाचा आहे. आणि जेव्हा आपण करतो का तुम्हाला कसं वाटलं, आनंद झाला का, दुःख झालं का, हे सगळं भावनाशी संबंधित आहे. बरोबर. आपल्या जीवनातले सगळे रंग हे भावनांमुळे तर टेक्निकल. बरोबर. विचार एका मर्यादे पलीकडे जाऊ दे मरू दे असं वाटतं. बरोबर. बरं, भावना कशी आहे, शब्दाशिवाय पोचवता येते. विचार शब्दाशिवाय नाही पोचवता येत. किती भारी. आता प्रेमाविषयी बोललं की प्रेम ही भावना आहे ना. विचाराने केलं तर ते राजकारण आहे. बरोबर. आतून वाटतं ती भावना असते, वरून येतं. तर ते त्यांच्या आधी जे मी महत्त्वाच्या गोष्टींवर ह्युमन स्टोरीज आहेत, म्हणजे एक मुलगा आत्महत्येला प्रवृत्त झालेला, प्रयत्न केलेला, हे कळणारी एक मध्यमवर्गीय महिला,
तिच्या लक्षात आलं ती त्याला पदराखाली घेतल्यासारखं शी डिसाइड्स टू टेक केअर ऑफ हिम टिल ही रिअलाइज विदाउट फोर्सिंग एनिथिंग. हो. कासव नावाच्या सिनेमाला सुवर्ण येस. पदक मिळालं असं, किंवा देवराई, नेतळ असे सिनेमे, छान सिनेमे केले ते. बरोबर. आणि त्याच्यामुळं मी ओढलं, कारण मी मानसशास्त्र शिकवायचा विषय असल्यामुळे मला भावनांबद्दल खूप शिकवावं लागतं, कारण बरेचसे प्रश्न जे आहेत आपले हे खूप भावनिक प्रश्न असतात. बरोबर. म्हणजे आर्थिक प्रश्न असतात, सामाजिक प्रश्न असतात, बरोबर आहे, पण त्यांना आपण तोंड कसं देतो हे भावनिकदृष्ट्या आपण किती सुदृढ आहोत याच्यावर ठरतं. बरोबर. त्यामुळे ती इंटिग्रिटी जर असेल तर बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे यांची कविता पण आहे कुसुमाग्रज यांची, की तेव्हा जवळ काही नव्हतं, फक्त हात हातात होते. वा वा वा. असे शेवट आहे त्याचं, खरं. की सगळं गेलो होतं, सगळं गेलो होतं, कसं निभावून गेलो कळत नाही, जवळ काहीच नव्हतं, फक्त हात हातात होते. किती सुंदर आहे. ह्याच्याविषयी. पण ते सिनेमे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मूळ सिनेमा हा आपल्याकडे व्यवसाय म्हणून नाही तर धंदा म्हणूनच आला. सिनेमाचा जन्म झाल्या झाल्या, बरोबर. कारण एक तर तो फार महागडं साधन होतं करायचं, बरोबर. बघायचं सो, आणि त्यामुळं करमणूक त्यातनं व्हावी असं प्राधान्याने झाल्यामुळं आपल्या एकांगी दृष्टिकोनाने सिनेमा बघतो आपण करमणुकीकडे. पुस्तकाचं तसं नव्हतं. पुस्तक मुळातच कसं शब्दासाठी आलं, आणि शब्द मुळात कशासाठी आले, विचार एकमेकाला कळत, बरोबर. आणि त्यातनं शब्द आल्यानंतर जेव्हा लिहिलेला शब्द आला आणि पुस्तक आलं तर ते बुद्धिनिष्ठ शिक्षण झालं. त्यामुळं अजूनही आपण पाहाल की आपल्याला वाटते तशी भावना नाही शब्दात पोचवता येत, शब्दाच्या पलीकडे असते ती भावना, आणि विचाराच्या आणि भावनेच्या पलीकडे असतं ते मन, बरोबर. मेंदूच्या पलीकडे असतं ते मन, खरंय. वाद्याच्या पलीकडे असतं ते संगीत. आपल्याला दिसतं ते वाद्य, पण आपल्याला जाणवतं ते संगीत. तर मला दिसतेस ते तू, पण जाणवायचं असेल तर तुझं मन मला समजून घ्यावं लागतं. असं इतकं सोपं आहे. तर ते सिनेमे मला करताना खूप आनंद झाला, आणि पण त्यातून इतर लोकांचं जे होतं, म्हणजे जवळजवळ मी भिकेला लागलो असं म्हणायला काय हरकत नाही. आता मागत नाही एवढी, कारण सुदैवानी बहीण बघायला आहेत माझ्याकडं काही, आणि गरजा कमी आहेत. तर मी सुमित्राबाईंकडे गेलो, म्हटलं हे बघा, हे काय परवडत नाही मला, तुम्ही आता असं करा, कमीत कमी ज्येष्ठ नागरिक हा विषय मला हाताळायचा आहे. कारण आत्ता कशी झाली पंचायत, आत्ताची ज्येष्ठ नागरिकांची पिढी जी आहे ना, त्यांनी आपल्या मुलांसाठी पण केलंय आणि नातवांसाठी पण तेच करतायत, आणि मधली पिढी यांनी गृहीतच धरलेलं आहे की आपले आई वडील हे मुळात आपल्या मुलांसाठीच आहेत. आणि आजच्या तरुण पिढीला वेळ नाही फारसा, मग मुद्दामून करतात असं नाही, त्यांना वेळ नाही, पण दोघांचे केअरटेकर तेच आहेत. आता याच्यामध्ये गरजा मॅच होणाऱ्या, टायमिंग मॅच होणारं ही मुलं आणि म्हातारे आहेत. त्यामुळे आजी आजोबा नातवांचं, म्हणजे आजी आजोबा नातवाला जेवढे लाड करतात ते मुलांचे कधी करत नाही असे. बरोबर. पण मुलं त्यांना वागवताना ते म्हातार झालं की ते लहान असल्यासारखेच वागवतात, की आता कुठे चाललात, आता वय काय तुमचं, कशाला चालला, हां की चला डॉक्टरकडे जायचं, मी घेतलं. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे आपली जबाबदारी आहे. बरोबर आहे, पण हे ते विसरतात की आपल्या आईवडील आपल्यापेक्षा मोठे आहेत आणि त्यांनी पावसाळ्यात जास्त पाहिलेत, त्यामुळे त्यांना अक्कल नाही असं नाही आहे. त्यांचं वय जास्त आहे, अक्कल पण खूप वेळा जास्तच असते,
आणि त्यामुळे ते समजून घेऊ शकतात. तर हा विषय आणण्यापूर्वी की विदर ज्येष्ठ लोकांना काही चॉईस आहे की नाही, कसं राहायचं. तर या सिनेमात एक म्हातारा, त्याचा मुलगा हा, आणि एक ज्येष्ठ महिला तिची मुलगी हा, असे वेगळे आहेत. वेगळे. त्यांचे एकमेकाशी संवाद जे बघितले हा, तर तुम्हाला आजचं दृश्य लगेच ह्युमरस पद्धतीने समोर येईल. ह्युमरस. हा. आणि कुत्र आणि लहान मुलगा नातू तिचा, बरोबर. त्या कुत्र्यामुळे जरा पंचायत होते सगळ्यांची. आणि ते कुत्र शोधण्याच्या निमित्ताने दोन ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात काय फरक पडू शकतो. हा. आणि मला ते स्क्रिप्ट फार आवडलं करायला. याचं कारण असं आहे की आत्ता तू जो पाहिलंस ना सिनेमात, इतका व्हायलन्स, हम्म. इतका सेक्स, प्रॉपगंडा, पॉलिटिकल, रिलिजियस, वॉर, किलिंग्स, त्याच्याशिवाय OTTचं पोटच भरत नाही. बरोबर. तर आता खूप वेळा म्हणजे आयुर्वेदात काय किंवा आमच्याकडे सुद्धा डिटॉक्स करायला लागतं ना. अल्कोहोल घेतलं तर पहिलं डिटॉक्स करायला लागतं. किंवा त्याला आयुर्वेदात वेगळा शब्द आहे, काय म्हणतो बरं त्याला, पंचकर्म. पंचकर्म म्हणजे शुद्धीकरण करायचं. शुद्धीकरण. हा. तर मनोरंजनाच्या क्षेत्रातलं शुद्धीकरण करण्यासाठी हा सिनेमा काढलेला आहे. वा वा वा. ज्यात हे काही नाही आहे. हम्म. ज्याच्यामध्ये एक मुलगा, एक पिल्लू यांची मैत्री एका आजीला आणि एका आजोबांना. मला इतका गोड वाटतोय ना हा थॉट. म्हणजे असं झालं की कधी जाऊन मी पिक्चर बघते. मला वाटतं कालच ट्रेलर रिलीज काल झालाय. ट्रेलर रिलीज झालेलं आहे. ते तर तुम्ही दाखवाच. कारण काय आहे, हा. कारण आता ही माझी म्हाताऱ्याची शेवटची इच्छा म्हणाल तर असं नका नाही, बोलू. असं म्हणजे सिनेमाच्या बाबतीतली शेवटची इच्छा. सिनेमाचं. कारण सिनेमा करणं ही गोष्ट वेगळी आहे हम्म. आणि सिनेमा लावणं ही आणखीनच वेगळी आहे. मला वाटतं ती म्हणजे प्रेम करणं हे वेगळं आहे हम्म. आणि संसार करणं हे वेगळं आहे. बरोबर. याच्याशी तुलना होऊ शकते काही. आणि तो जो एक रिस्क टेकिंग फॅक्टर असतो तो तरुण वयात मला वाटतं खूप पटकन आपण करू शकतो. पण तुम्ही एवढी मोठी रिस्क या वयात घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यासारख्या पिढीने शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही खरोखर शिकण्यासारखी आहे. कारण का मी सांगतो नक्की, कारण आपण जर त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन नाही बदलला सिनेमाकडे, तर तुम्हाला हे त्यातली गंमत कळणार नाही. आणि मी तुला मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे शब्दाचं माध्यमाला लिहिलेला शब्द आल्यानंतर तो मोठा भाऊ असला तर कित्येक म्हणजे शेकडो वर्ष आधी आलाय सिनेमाच्या. त्यामुळे त्यात आपण प्रकार शिकलेलो आहेत. मग त्यात आपण वर्गवारी करतो ना की हे माहितीचं पुस्तक, हे अभ्यासाचं पुस्तक, हे करमणुकीचं पुस्तक, हे माहिती कम अभ्यासाचं, हे अभ्यासाचं कम करमणुकी, असं कॉम्बिनेशन्स पण आहेत. बरोबर. पण मुळात अभ्यासाच्या पुस्तकाला एक वाईट नाव आहे, टेक्स्ट बुक. बरोबर ना? बरोबर. त्याला टेक्स्ट का म्हणतात, टेक्स्ट बुक का म्हणतात? टेक्स्ट असतं ते म्हणून. मला वाटलं त्याचा काही वेगळा अर्थ आहे की काय. नाही, म्हणजे त्याच्यात सबटेक्स्ट नाही आहे. आणि आपल्या आयुष्यात जास्त करून सबटेक्स्टच आहे. तर मी तुझ्याशी बोलतोय तर मी काय फक्त शब्द बोलत नाही आहे. तू माझा चेहरा बघतेस, माझे हावभाव बघतेस, कुठे बघतोय मी, पॉज घेतोय का नाही, तुझ्याशी बोलताना दुसरीकडे उडाला मिसकवतोय का नाही, काय असं एक मल्टी लेवल कम्युनिकेशन आहे. त्यामुळे रिचर कम्युनिकेशन आहे ते करण्याकरता. आता हे आपण बोलतो तेव्हा होतं ना, आता डिजिटलमध्ये पण आहे. म्हणजे एकेकाळी जो सिनेमा, कॅमेरा, साऊंड
हे इनॲक्सेसिबल आणि इनअफोर्डेबल होतं. हो. ते आता ॲक्सेसिबल आणि अफोर्डेबल झालं आहे. हो. दुर्दैव असं आहे, लिहिण्याचं आणि वाचण्याचं शिक्षण दिलं आहे, बघण्याचं आणि ऐकण्याचं शिक्षण दिलेलं नाही. दिसणं आणि बघण्यात फरक आहे, बरोबर. कानावर पडणं आणि ऐकण्यात फरक आहे. बरोबर. संगीत जो नीट ऐकतो त्याला त्यातले फरक कळतात. बरोबर. जो सिनेमा नीट बघतो त्याला बरोबर अभिनय काय आहे ते कळतं. ते त्याचं ग्रामर आहे. ग्रामर नाही वापरलं तर लिहिलेला शब्द पण कळणार नाही. नाही कळणार. तसं या भाषेचं ग्रामर जर कळलं तर सिनेमा कळणार नाही. नाही. मग काय होईल? निचरा, कॅथार्सिस असा शब्द आहे. बरोबर. तर ते झालं पाहिजे, हम्म. पण ते होता काहीतरी. आता बरं, हे खरं आहे का विचार? आर्किमिडीस हे फार सगळ्यांना माहिती आहे का? सगळ्यांना माहिती आहे आर्किमिडीस. तर त्याला शोध लागला, तो टबमध्ये बाथ घेताना पाणी भरपूर, आणि तसंच तो बाहेर आला. शोध लागला कळत का न्यूटन बसला शोध लागलेला. बरोबर. ते शोध जे लागतात ते आपण कुठंतरी एका बाजूला व्यवस्था असून दुसऱ्या बाजूला विचार चालू असतो. म्हणजे एका बाजूला करमणूक झाली पाहिजे, दुसऱ्या बाजूला विचार चालू झाला, असं जर असेल तर त्यातून काहीतरी डेव्हलप व्हायची शक्यता आहे, वाढ व्हायची शक्यता आहे. पण तसं जर नसेल, फक्त निचरा म्हणजे काय? सिनेमाला गेले आणि संपायच्या आधी लोक बाहेर पडली की म्हणजे सू करून झाली की लोक बाहेर पडतच आहेत ते. म्हणजे आता मला असं वाटतं की सिनेमा बघणं पण शिकवायला पाहिजे. करेक्ट. आणि दोन म्हणजे हल्ली शिकवतात सिनेमा ॲप्रिसिएशन, पण ॲप्रिसिएशन म्हणजे ती कला कशी आहे म्हणून शिकवतात. पण कलेच्या आधी ते भावनिक संवादाचं प्रभावी माध्यम कसं आहे हे शिकवत नाहीत आपल्याला. आजच्या तरुण वर्गामध्ये डिप्रेशन ही कॉमन असायचं कारण असं आहे, आपल्याला किंवा तू सांग किंवा तुझ्याबरोबर आत्ता ही टीम यांच्यापैकी कुणी मला सांगवलं, तुम्हाला घरी किंवा शाळेत भावना या गोष्टीबद्दल शिकवलं गेलं? नाही केलं. पुस्तक शिकवलं गेलं, विचार करायचं शिकवलं गेलं, कारण ते वाचता तुम्ही. भावनेबद्दल शिकवलं गेलेलं नाही. मग तेवढी एकच गोष्ट अनुभवातनं शिकायची आणि बाकी माहितीतनं शिकायची. पूर्वी आपल्याकडं माहिती कमी, कारण माहिती उपलब्धच नसायची ना. आधी अनुभव यायचा, मग त्या अनुभवाचं ज्ञान व्हायचं आणि माहिती शेवटी मिळायची. आता इतकी माहिती काही जन्माच्या आधी पण मिळते. अभिमन्यूसारखी माहिती आधी, गर्भसंस्कारापासून माहिती. अनुभव शून्य. अनुभव शून्य असल्यामुळे जसं अभिमन्यू बाहेर पडू शकला नाही, तसं खूप माहिती झाली आणि लोकांचा गैरसमज झाला की हे ज्ञान आहे की ते बाहेर पडू शकत नाही. भावनिक गोंधळ, प्रचंड गोंधळ. शाळेत असताना मला वाटतं गरज नसलेल्या विषयांचं कंपल्शन होतं. नाही, ते असं नको. शाळा मुळात कशासाठी लक्ष देतो? व्यायामशाळा असते की नाही, शारीरिक याच्यासाठी. बरोबर. त्यात वेगवेगळे व्यायाम करतो आपण, सर्वांगीण वाढ झाली पाहिजे. बरोबर. मग नुसतं हाताचे करून चालत नाही, पायाचे पण लागतात, याचे पण लागतात करायला. बरोबर. तसे हे बुद्धीचे व्यायाम आहेत. शिक्षण म्हणजे काय? बुद्धीची व्यायामशाळा. बरोबर. आणि त्यामध्ये तू पाहिलं असतं, लहान वयात शिकताना खूप विषय शिकतो. हो, बरोबर. मग पिरॅमिड होतं त्याचा. तुम्ही मॅट्रिकला पोचवतो तर कमी विषय असतात, कॉलेजला त्याच्याहून कमी, मग पुढं एकच, मग पुढं ते एकातलं थोडं. पण हे सगळं का करायचं? शिकलेलं वाया जात नाही. बरोबर. शिकलेला मेंदू असतो, तो शिकले जसं व्यायाम केलेलं शरीर तयार असतं, तो गॅस पण उचलून ठेवतो. म्हणजे त्याचा गॅस उचलणं हा धंदा नसतो. बरोबर. तो करू शकतो ना, पण बरोबर ताकद असताना. आणि खूप लोकांचं तुझं पाहिलंस तर ते जे शिक्षण घेतलेलं आहे आणि ते जगण्याकरता जे करतायत त्यात फारसा मेळ नसतो. बरोबर.
आता अलीकडे तर नक्कीच नाही. त्यातल्या तर डॉक्टरांना चॉईस नाही करावं लागतो. डॉक्टरसुद्धा हल्ली खूपशे डॉक्टर MPSC आणि UPSC करतात आणि कलेक्टर वगैरे झालेले आहेत. इंजिनियर लोक तर मला इंजिनिअरिंगचं काही करतच नाही बहुतेक. सगळे IT मध्ये आहेत. सगळे IT मध्ये आहेत, हो. हां, सगळ्यात शहाणे लोक ज्यांना एक कॉमर्स कॉलेज नावाचे एंटिटी काढून दिली आहे, जिथे शिकावं लागत नाही असा एक गैरसमज समज आहे. मला माहिती नाही मला, कारण मला कॉमर्स कॉलेजचे मित्र सांगतात आम्ही वर्गात जाते, आम्ही बाहेर बसतो. आपल्या BMCचे विद्यार्थी नाटकात वगैरे खूप असतात, ते चालू असतात. तर आपल्या वेळेला ते मॅट्रिक नंतर जी 3 पळसाची पानं होती, आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, त्याच्यावर कॉमर्सचे लोक तशा अर्थाने ते लवकर शिकतात व्यवसाय करायला. ते कुठलाही व्यवसाय ते करतात. म्हणजे कॉमर्स झालेली लोक डॉक्टरना नोकरीवर ठेवतात आणि स्वतः हॉस्पिटल काढतात. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. कॉमर्स झालेली लोक चॅनल चालवतात, बिझनेस मॅनेजमेंटवाले, आणि करमणूक कशी करायची यांना सांगतात. हो, तसं नका करू, ते कॅरेक्टर काढावं, ते काय कोणी बघत नाही ते कॅरेक्टर. बरोबर. म्हणजे 3 महत्वाचे व्यवसाय जे होते, माहिती, शिक्षण आणि वैद्यकीय, बरोबर, या तिन्ही गोष्टी आज कुणाच्या ताब्यात आहेत? धंदा ज्यांना उत्तम करता येतो त्यांच्या ताब्यात आहे. बरोबर. पूर्वी डॉक्टर ठरवायचं काय करायचं, आता नाही ठरवत. म्हणजे काळानुसार पडलेला फरक आहे. बरोबर. आणि हे जाणवतं आपल्याला सगळ्यांना, आणि आपण काही करू शकत नाही. बरोबर. हा त्यातली गंमत आहे. आणि ते तिन्ही व्यवसाय आहेत. कॉर्पोरेशन हॉस्पिटलचं झालं आहे, शिक्षण हा केवढा मोठा व्यवसाय झाला आता. बरोबर. आणि करमणूक पण तसंच झालं. तर मला असं वाटतं ती सेन्सिटिव्हिटी डेव्हलप करणारं जे शिक्षण पूर्वी गुरुकुलात व्हायचं, ते सध्याच्या शिक्षण पद्धतीत का होत नाही? कारण शिक्षण बुद्धिनिष्ठित आहे. आपलं जी संवेदनाक्षम मनं आहेत, त्यांना जर वाचण्याची कॅपॅसिटी नसेल तर त्यांना शिक्षणात प्रवेशच शाळेत घेतच नाहीत. बरोबर. म्हणजे उजव्या मेंदूकडे पूर्ण दुर्लक्ष आणि डाव्या मेंदूकडे ही गफलत आहे. त्यामुळे एक पाय म्हणजे शिकून पुढे गेलं की आपले पंख कापल्यासारखे, आपण जेवढं शिकलो त्याच्यावरच काहीतरी, बुद्धीवरच काय जे करता येईल ते करतो, असं नाही. भावना शिकवली पाहिजे. हो, किंवा संतुलन शिकवलं पाहिजे. देवाने आपल्याला 2 पाय दिले, 2 हात दिले, 2 मेंदूची भाग, दोन्हीकडे लक्ष दिलं पाहिजे. हे सिनेमातनं जास्त, म्हणजे मला, मी नाटक आणि अभिनय करत असल्यामुळेच लक्षात आलं की मन हा विषय शिकवायचा असेल तर ते मन असं काय काढून दाखवता येत नाही. तुम्ही काय आरपार दाखवताय तसं. मग आता मग दाखव, याच्यावर काय लिहिलंय? आरपार नाही दाखवता येत, मग दाखवता येतो. बरोबर. आरपार काढावं लागतं. आरपार विचार आहे असं काय म्हणतात, माझ्याकडे बघतोय का आरपार बघतो? बरोबर. म्हणजे दृष्टीशी संबंधित, संवेदनाशी संबंधित आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तसं शिक्षण नको का द्यायला? बरं, जे त्यांच्याकडे आपोआप आहे ना, ते शिक्षण घेऊत नको घेऊ, काही फरक पडत नाही. त्यातले कलाकार होतात, भीमसेन झाले, हृदयनाथ झाले, तेंडुलकर झाले. इथं बोंबल्याला 15 वर्ष शिकून लेखक होता येत नाही. कविता नाहीच नाही, बोंब आहे सगळी. कारण काय, हे मल्टीलिंग्वल कम्युनिकेशन पण आता मग काम याच्याकडे आलं डिजिटल कम्युनिकेशन मध्ये. आज सगळ्यात गैरवापर कसला होत असेल? कुठल्या टेक्नॉलॉजीचा? डिजिटल, मोबाईल. कुठेही गेलं, विचार काढून फोटो काढतात.
जीवन का काढतात माहीत नाही, फोटो कसा काढायचा माहिती नाही, फोटो शिकलेले नाही. कुठं हिमालयात गेले तरी बघला आधी फोटो काढतात, घरी येऊन हिमालय बघ, काय गाढव लोक आहेत मला. मग ते आमच्या एका नाटकात होतं रसिका जोशीच्या, बाईट लिहिली नाईट रायडर. प्रेम करायचं कसं तर प्रेम व्यक्त करतात ते म्हणतात आपण नेटवर बोलू. तर ही विसंगती जी आहे ही दाखवण्याकरता जे माध्यम आहे आणि ते त्याच्या पलीकडचं आहे ना, वापरून कसं शिकलं. बरोबर. टेक्नॉलॉजी आली ती शिकली पाहिजे. नुसतं वाचायला शिकून उपयोग काय बोंबलायला. पण ते लेखक लोक हुशार असल्यामुळे बुद्धीमुळे बरोबर त्यांनी काय केलं, सगळ्यांना वाचायला शिकवलं. म्हणजे जे काही थोडे लेखक कवी असतील त्यांना वाचक मिळाले. बघायला आणि ऐकायला कोणाला शिकवलं नाही. ज्याला आहे त्याला आहे, नाही त्याला नाही. बरोबर. पण सगळेच लिहिणारे लेखक होत नाहीत. नाही, पण हे मला याचा उपयोग झाला. मला नाटकाचा उपयोग सिनेमा सोबत शिकवण्याकरता झाला. बरोबर आहे. जो सुमित्राबाईंनी ओळखला आणि म्हणून सिनेमा शिकायला लागले. बरोबर. नाही तर त्यांचा सिनेमाचा काय संबंध होता. त्याच्यातनं ही आउट हाऊसची जी निर्मिती झालेली आहे ती करण्यात. त्यामुळे आज काही नसलं तरी आजचे लोक आमच्यापेक्षा जास्त म्हातारे होणार आहेत. म्हणजे आता तर शंका अशी आहे की ते मरतील का नाही. खरंच तुम्हाला अशी शंका वाटते? म्हणजे काय, आता टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली ना. हो, पण आजारांची संख्या पण तेवढीच वाढली ना. हो, पण मरण म्हणतोय मी. आजारांच्या संख्येने धंदे वाढतील. हो, आपलं तुम्हाला जिवंत ठेवलं की जिवंत म्हणजे दोनच फंक्शन आणि हृदय पंपिंग चालू आहे की नाही, ते ऑलरेडी सोय केलेली आहे. व्हेंटिलेटर. मग काय. बापरे, किती कृत्रिम. बरं, आणि कसं आहे आता 100 वर्ष जगणार का 150 का 200 का किती वय जगायचं. एक शरीर आणि मन यात नातं आहे की नाही, देह आणि वाद्य आणि संगीत यात नातं आहे की नाही. ह्याच्या पलीकडे गेलो आपण. कारण का आपण शिकलोय पण बुद्धी गहाण ठेवली आहे. बुद्धी गहाण का ठेवली आहे, संवेदनाक्षम मन नाही. त्यामुळं विचारी मेंदू आपला स्वार्थी झालाय, स्वतःपुरता विचार करणारा झालाय. स्वतःला केंद्रस्थानी ठेवून आपल्या भोवती जग निर्माण करतायत. जगात आपण कुठे आहोत याचं भान नाही. मग त्यापेक्षा सिनेमा हे कळायला जास्त चांगला आहे. तो कळतो तरी, नाही तर सांगता येतो. पुस्तक सुद्धा शिकवावं लागते काय. नुसतं वाचून लोक शहाणे झाले असते तर शाळा आणि कॉलेजची काय गरज होती काय. नुसतं सिनेमा काढून कळेल का, शिकवायला पाहिजे. बरोबर. आणि मग शिकवायला पाहिजे तर काय शिकवायला पाहिजे. आता अभिनय सुद्धा बघायला शिकवावा लागतो तुम्हाला, कळत नाही. नाही तर नाही कळत. त्याचा मनावर परिणाम होतो. का झाला कळत नाही. तर या शॉट नंतर तो शॉट आणि त्या शॉट नंतर तो शॉट हा ठेवला तर काय परिणाम होतो, आणि हा शॉट काढून टाकला आणि दुसरा शॉट लावला तर काय परिणाम होतो. हे जेव्हा कळेल ना तेव्हा सिनेमात काय बघायचं असतं ते कळेल. आपल्याकडे भावना शिकायला सिनेमा हे सगळ्यात चांगलं माध्यम काय आहे. आपल्याकडे भावना प्रबळ झाल्या की लगेच गाणं सुरू होतं. खोटं आहे का. नाही. आपल्या सिनेमात दुःख प्रचंड झालं की गाणं सुरू, आनंद खूप झाला गाणं सुरू, विरह सुरू गाणं सुरू. म्हणजे गाणं हे भावना व्यक्त करायचं प्रभावी माध्यम आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. बरोबर. तिकडे फक्त बुद्धिनिष्ठित सिनेमे नाही गाणं, त्यामुळे तिकडच्या लोकांना तर गाणं आवडायला लागलं. शाहरुख खान पॉप्युलर व्हायचं कारण काय. बरोबर आहे. म्हणजे हे चक्र फिरून ते आपल्याला जे माहिती आहे तिथं ते येत आहेत आता, आणि आपण त्यांच्या मागे निघालोय. त्यामुळे चाललंय. तुम्ही इंट्रोवर्ट आहात की एक्स्ट्रोवर्ट आहात?
मी एकटा असलो की इंट्रोवर्ट असतो आणि लोकात असलो की एक्स्ट्रावर्ट असतो. किती कन्फ्युजिंग होतं रे. म्हणजे मला कसं समजेल की तुम्ही आता तू खरंच म्हणजे introvert? इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रावर्ट आहे, हां. मी कुठे आहे याच्यावर कसं आहे ते अवलंबून आहे. म्हणजे ॲम्बिव्हर्ट आहात. एक ॲम्बिव्हर्ट नावाची पण एक मधली टर्म आहे ना. ते जास्त हुशार लोकांना माहिती आहे. आपल्याला तू त्याला ॲम्बिवर्ट म्हणतेस त्याला ॲम्बिव्हॅलंट म्हणतात. म्हणजे त्याला कळत नाही इकडे जायचं का तिकडे तळ्यात कमळ्यात. झाली माझी शाळा. काय असतं, हे ब्रॉड पर्सनॅलिटी टाईप्स आहेत. हम्म. त्याला आता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी नावं आलेली आहेत. हम्म. आता पूर्वी शिझॉइड टाईप, डिप्रेसिव्ह टाईप, ॲम्बिव्हलंट असे हम्म. प्रकार असे पर्सनॅलिटी. त्याच्या आधी इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, हम्म. सब डिप्रेसिव्ह असे कॅटेगरीज होतात. बरं. काळ बदलत जातो तसं नॉमिनिक्लेचर बदलत जातं. हम्म. तसं बदललेलं आहे. बरं. माणूस बदलत नाही. हम्म. आता मेंटल हॉस्पिटल होतं खूप वर्षापूर्वी पुण्याचं. बरं. आता खूप काळ गेल्यावर त्याचं रिजनल मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट झाले. पण शेवटी आतला प्राणी तोच राहणार. गाढवाचं कातडं द्या नाही तर सिंहाचं कातडं द्या. त्यामुळं आत माणूस काय आहे हम्म. हे कळायला वेळ होतो. हम्म. वरवर दिसणारा माणूस एक असतो हम्म. आणि आमच्या ह्याच्यामध्ये त्यामुळं आम्हाला जेव्हा त्याला हिस्ट्री टेकिंग म्हणतात, हम्म. त्यात आम्ही अनेक गोष्टी तपासतो. त्यात आम्ही बघतो स्वभाव कसा आहे. हम्म. मग आता देवराई सिनेमा बघितला असेल तर ते कळेल तुला. ते गेलं हम्म. ते डॉक्टर विचारतात ना लहानपणी कसा होता, बरोबर. बडबडे होता का एकटा एकटा बसायचा का काय करायचं. हम्म. मी असं नुसतं एकदा भेटून मनुष्य इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट कळत नाही. अच्छा. ते कोलॅबोरेट करावं लागतं. त्याचे आई वडील सांगू शकतात, मित्र सांगू शकतात. बरोबर. हम्म. असं सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स लागतो. बरोबर. आता त्याचं प्रमाण असतं काही. प्रमाण असतं. अजून एक प्रश्न मला असा होता की आत्ता मुलांना जो स्ट्रेस असतो आणि पूर्वी जो स्ट्रेस असायचा ह्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे पूर्वीच्या लोकांना काय पद्धतीचे स्ट्रेस होते आणि आताच्या लोकांना काय पद्धतीचे, म्हणजे आताच्या लोकांना मी सांगू शकते की कामाचं प्रेशर असतं, स्ट्रगल असतात, सेटल होण्याचं टेन्शन असतं, रिलेशनशिप्स हे टेन्शन असतं. तर पूर्वी हे काय होतं, म्हणजे ह्याचं गणित कसं होतं? मला आठवत नाही, मी म्हातारा झालो. हल्ली काय झालंय, तुम्हाला फक्त विचार करायला शिकवल्यामुळे आतून काही येतच नाही तुम्हाला बोंबलायला. आम्हाला स्ट्रेस हा शब्द माहिती व्हायला सुद्धा इतकी वर्ष लागली. तो तुम्हाला लहानपणीच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही शब्दात अडकलेत. अनुभवांनी कदाचित अर्थ कळतील तुला. उरकुरका जुनी काही नाटकं पाहिली तर आमच्या वेळी सगळं सोपं सरळ स्वस्त होतं. मॅट्रिक झालो पसार झाला होता ना. आता मगाशी आपलं बोलणं झालं, सिनेमा पण झालं, ग्रीड वाढली. आत्ता इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आपण शब्द जास्त आहेत ना. तुम्ही माझे थोडेच क्लोजअप घेऊन असे दाखवणार की विचारात घडला आहे अमुक तसं काय करणार. हे तुमचे जे काय कास्ट कुठला पॉडकास्ट म्हणतात, पॉडकास्ट हा मुळात शब्दावर आधारलेला कार्यक्रम आहे. बरोबर. आणि ते कार्यक्रम का झाले? कारण बुद्धीच्या मेंदूची मशागत झाली. त्यामुळे प्रेम सुद्धा हल्ली सांगितल्या घरीच कळत नाही म्हणतात. ओ आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह 4 वेळा सांगितलं कळत नाही बोलायला. पूर्वी न सांगता दुसऱ्याला सुद्धा कळायचं की यांचं प्रेम आहे. कळायचं की नाही.
आवडायचं. मग सिनेमा मला आवडायचं कारण ते आहे ना, जरा नुसती बुद्धी नाही आहे, त्या बुद्धी लागतेच, पण ते कॅमेरा म्हणून टेक्निक या लोकांना बुद्धी लागते. त्याच्या समोर जे करायचंय त्यांना बुद्धी कमी असते चालते. आमच्या भावना हव्यात जास्त. ते दुरुस्त करायला ते बसलेलेच असं समोर, तसं तिकडे नको बघ, तिकडे नको, इकडे बघ थोडा, इकडे बघ. दाखवतो ना एकट्याचं हे घ्यायचं असेल क्लोजअप की तिथं हिरोईन उभी असतो. प्रत्यक्ष केली तर ते भाव चेहऱ्यावर अवघडच आहे जरा. वाव, खतरनाक आहे. तर त्यामुळे हे जे प्रभावी माध्यम आहे, म्हणजे आत्ता सुद्धा मला वाटतं की हा जो 1 तासाचा इंटरव्ह्यू घेतला आहे याच्यामध्ये आपण जर छोट्या छोट्या 1 मिनिटाच्या क्लिप मी इंस्टाग्रामसारख्या दाखवल्या असत्या ना, की त्यातून किती बोलतात लोक, की इतके शब्दच लागत नाही. नजर जेवढी बोलते आणि आवाज जेवढा सायलेंट जेवढा बोलतो ना, तेवढे शब्द कधीच बोलू शकणार नाही. पण हे शिकवलेलं नसल्यामुळं बोमलाला कळतच नाही ना नजरेची भाषा आणि आवाजाची भाषा. पंगू झालेलो शिक्षणाने आपण. पांगुळ गाड्यातनं हिंडवलं पाहिजे सगळ्यांना. तर माझं तसं नाही, कारण मी लहानपणापासून अभिनय करतो, नाटकात काम करतो, सिनेमात काम करतो, आणि आपल्याला फारशी बुद्धी नाही तर दुसरं काहीतरी करायला लागेल, जोडधंदा पाहिजे. त्यामुळं तौलनिकदृष्ट्या जर बघितलं तर बुद्धी आणि भावना असा मिळून माझा बुद्ध्यांक आहे. बऱ्याच लोकांचा लॉफ साईड आहे. काही लोक फारच भावनात्मक असतात, काही लोक फारच बुद्धिमान. तुम्ही बॅलन्स्ड आहात असंही नाही म्हणता येणार. कोण मला भेटतं याच्यावर मी किती बॅलन्स्ड आहे अर्थात हे ठरतं. बरोबर. जो माझ्या मेंदूला जागृती देईल त्याच्याकडनं मी शिकतो, आणि भावनेला जागृती देईल त्याच्याकडे बघत राहतो किंवा ऐकत राहतो. किती छान आहे हे. असं वाटतं संपूच नाही, पण संपावं लागेल. लागलं 60 मिनिट 60 मिनिट सांगा झाली का. तुम्ही बोला, आम्हाला काही बोलायचं नाही, आम्ही फक्त ऐकायची भूमिका घेतोय. त्यालाच इंटरव्ह्यू म्हणतात. आम्ही हल्ली काय लोक ते इंटरव्ह्यू घेणार इतके बोलतात चायला आपल्या चान्स येणार की नाही बोलायचं कळतच नाही. शांत बसते. बोलतात की नाही काय करा. तो प्रश्नच इतका लांब प्रश्न असतो की ते शेवटाला असतो. सुरुवातीला काय म्हणलं तर तुम्ही असं विचारायला. बरोबर. तर त्यामुळे तर मला असं वाटतं की मी आता आर-पार इंटरव्ह्यू दिलेला आहे. पारदर्शक म्हणता येईल असं. बरोबर. आणि यातून मी जर अधिक समजायला पाहिजे असेल याच्याहून जास्त तर 20 डिसेंबरच्या पुढं मी कळू शकेल तुम्हाला मी आहे त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे, काय जास्त आहे. तर पैसे काढून थिएटरमध्ये जा तिकीट घेऊन. हल्ली सगळे OTTची वाट बघतात. काही फरक आहे दोन्हीच्यात. मोठ्या थिएटर बघणं भावली आणि छोट्या थिएटरमध्ये. तर थिएटरमध्ये बघा, आवडलं तो OTTवर परत बघा. म्हणजे तुम्हाला मोठ्या थिएटरमध्ये आवडला तर तो छोट्या थिएटरवर येईलच. आणि मला पण कळलं आवडला की नाही. तुम्हाला आवडलाच नाही तो नाही, पण मला खात्री आहे की
इतकी एकतर मोठी तगडी स्टारकास्ट आहे तुमच्या दोघांसारखी, आणि कुत्र खूप आणि कुत्र आणि इतकी सुंदर स्टोरी आहे, म्हणजे ऐकूनच असं वाटते की हा सिनेमा नक्की बघावा. आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला या सिनेमासाठी. नुसत्या शुभेच्छा देऊ नको, नाही, तिकीट काढून येणार ना. लोकांना सांग जा. हा, लोकांना पण सांगणार. कारण हल्ली मी ते स्वतः स्टाईलच तिकीट झालं. काढून. हल्ली कुणी काही म्हणजे नाटकाच्या वेळी छोटी असं झालं की तरी येऊन सांगतात तुम्हाला हे नाटक आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, त्यांना सांगा, तुम्ही फेसबुकवर लिहा, याच्यावर लिहा, त्याच्यावर लिहा. अरे काय ते विचमाजी पुरीकरणामध्ये वसंत सबनीस यांची बतावणी होती आणि मग वसंत सबनीस त्या लोकांना टाळ्या म्हणतो मराठी माणूस आहे, टाळ्या आणि शिव्या द्यायला विसरत नाही. आणि टाळी ही उत्स्फूर्तपणे आली पाहिजे ना. हल्ली भिका काय मागतात टाळ्यांच्या? लेट अस ऑल पुट आवर हँड्स टुगेदर. अजिबात आवडत नाही. हे आलेले आहेत आणि आज आपण सगळ्यांनी टाळ्या कमी का पडतायत? टाळ्या रेकॉर्ड तरी करा म्हणून, मग लोकांना म्हणजे टाळ्या वाजवण्याचं पण बर्डन हो. लोकांवर आता वाजवायलाच लागतील. आणि तो माझा हात दुखतात जास्त. वाव. पण चांगलं आहे. आता हे किती होतात आता मला माहीत नाही, कारण हे पण प्रमाण फार वाढलं आहे आता. काय व्हर्च्युअल वर्ल्ड ज्या पेसने आणि जेवढ्या प्रमाणात वाढले ना तेवढं फिजिकल वर्ल्ड वाढलेलं नाही. त्यामुळे आपलं नातंच बदललेलं आहे. पूर्वी आपण आयुष्यात पुरवून गोष्टी करायचो. त्यामुळे लहान वयात हे, किशोर वयात ते, तरुण वयात ते, प्रौढ वयात हे, म्हातारपणी अशी चांगली डिव्हिजन होती. छान. बरोबर. म्हणजे बरोबर माणूस बघून स्वयंपाक केलेला असायचं की एवढं पुरेल, ते जीवन जेवढं आहे त्याला पुरेल. चांगले सगळे सिनेमे बघता यायचे कारण तेवढेच व्हायचे. बरोबर. पुस्तकं वाचता यायची आणि त्यामुळे बोलता यायचं. तू ते हो वाचलं की तू, मग बोलता येतं. आता तुला आवडणारी पुस्तकं वेगळी, मला आवडणारी वेगळी, तू पाहिलेले सिनेमे वेगळे. प्रत्येकाचं जग पूर्वी एक कॉमन जग होतं ना, आणि मग स्वतःचं जग होतंच. बरोबर. पण स्वतःचं जग लहान आणि आपल्या सगळ्यांचं मिळून एक मोठं जग होतं. बरोबर. आता प्रत्येकाचं स्वतःचं जग मोठं आणि सगळ्यांचं मिळून एवढं छोटं. तर तुम्ही हे व्हर्च्युअल काही कमी करायचं बघा. जागेवर या. जागेवर या. झाले का? 60 मिनिटं झाली. 60 मिनिटं झाली. आम्हाला कळलंच नाहीये. मी तर पूर्ण लॉस्ट आहे. मला असं नुसतं ऐकत राहावं असं वाटतंय काही न बोलता. हल्ली कळत नाही खरं कोण बोलतं खोटं कोण बोलतं काय. कारण ती सगळी वाक्य ठरलेली आहेत ना, काय बोलायची काय नाही. पॉलिटिकली करेक्ट बोललं पाहिजे असं. कुठे गेलं का ओ तुम्ही आला, मला इतका आनंद झाला का, आई आनंद चेहऱ्यावर दिसत नाही बोलायला. पूर्वी कोणाला आनंद झाला सांगावं लागायचंच नाही, कळायचंच की आनंद झाला. आश्चर्य वाटलं कळायचंच, आश्चर्य वाटलं. हल्ली कळत नाही, सांगितल्याशिवाय कळत. फिल्टर लावले. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच.